श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की थोडासा वेगळा काहीतरी उपाय आणि सेवा सोडून व्हिडिओ करावा असं माझ्या नेहमीच मनात येतं. कारण रविवार हा थोडा सगळ्यांचा रिलॅक्स दिवस असतो. मुलांना शाळेला सुट्टी असते, ऑफिसला सुट्टी असते, त्यामुळं व्हिडिओ बघायला थोडाफार वेळ असतो आणि कुठलाही उपाय सांगितलेला करायला सुद्धा वेळ असतो. आज आपण बघणार आहोत की दिवसातून 108 वेळा जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ती जर प्रक्रिया तुम्ही केलीत आणि सलग 21 दिवस केलीत तर तुमच्या तोंडातून जो शब्द निघेल तो खरा होऊ लागेल. मात्र अट एकच की चांगलं बोलायचं, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, कोणाचंही वाईट कधी चिंतायचं नाही. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणं असतं की आपले उपाय फक्त आणि फक्त सात्विक आहेत. कोणाचंही वाईट व्हावं, कोणालाच काही इजा पोहोचावी, हार्मफुल असे आपले व्हिडिओ नसतात आणि तसं मी कधी करणार पण नाही. आपण नेहमी शत्रू विनाशच्या ऐवजी सुद्धा शत्रूची बुद्धी बदलेल असे व्हिडिओ देतो. कारण कोणाचा विनाश करून आपलं कधीच चांगलं होत नाही ह्याच्यावर माझा खरंच विश्वास आहे आणि ह्यालाच म्हणतात कर्मा. आपलं कर्म ना नेहमी साफ ठेवा. जितकं बोलाल तेवढं सगळ्यांसाठी चांगलं बोला. कारण आपण जे बोलतो ते युनिवर्स आपल्याला 1000 पटीनं परत देतं. मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे. म्हणून जास्तीत जास्त चांगला विचार करा. जेलसी सगळ्यात दुर्गुण आहे. जेलसी भावाने भावावर, बहिणीने बहिणीवर, जावेने जावेवर किंवा नंदेने भावजाईवर, भावजाईने नंदेवर, ही जी जेलसी आहे ना एखाद्या शेजारच्या स्त्रीवर, एखाद्या तुमच्या कॉम्पिटिटरवर, तर ही जेलसी तुमच्या जर मनामध्ये असेल ना तर तुम्ही कितीही पारायण करा, कितीही देवदेव करा, पूजा करा, धार्मिक स्थळी भेट द्या, नामस्मरण करा, उपयोग नाही. कारण तुमच्या मनामध्ये खोट आहे. म्हणून प्रत्येकाबद्दल चांगलं चिंता. तुमच्या पुढं कुणी चाललं आहे ना, जाऊ दे, त्रास करून घेऊ नका. योग्य त्या वेळी आणि योग्य तेवढं आपल्याला महाराज देतात याच्यावर विश्वास ठेवा. त्यामुळं तुलना करणं सोडा. आता आपल्याला रोज 108 वेळा काय बोलायचंय हे आधी समजून घेऊया. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कळत न कळत तरी आपण म्हणतो की त्याचंच कसं चांगलं, माझं का नाही, मी कुणाचं वाईट केलंय, हे जे असतं ना ह्याला सुद्धा तुलना म्हणतात. जरी आपण असं नाही म्हटलं की त्याची वाट लागू दे तरी पण आपण कळत न कळत त्याच्याशी तुलना केली आहे. म्हणून आपल्याला दररोज सॉरी म्हणणं गरजेचं आहे, दररोज ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं गरजेचं आहे आणि तसंच आपलं स्वतःवर प्रेम असणं गरजेचं आहे आणि स्वतःला माफ करणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आजपासून किंवा उद्यापासून होपोनोपोनोची प्रार्थना 108 वेळा सलग आणि ती पण 21 दिवस करायची आहे. तुम्ही आणि मी सोबतच चालू करूया. आता हा व्हिडिओ उद्या पाहिलात, परवा पाहिलात तर त्या दिवशीपासून सुरुवात करा. सलग 21 दिवस बघा. तुम्ही ना पिरियडचं बंधन आहे, ना सुतक सोयर आहे, ना देवापुढं बसायचंय, ना दिवा लावायचाय, ना कोणता उपाय करायचाय. फक्त स्वतःवर काम करायचंय. सगळ्यात आधी बेडवर बसा, सोफ्यात बसा, कुठेही बसा. आता मी अशी बसली आहे असं सुद्धा बसा. आता मी ही जी क्रिया आहे ना ती रोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या करते. कारण ती जी वेळ असते ना आपल्या मनात काही नसतं, आपण एकदम 1-7 तास रिलॅक्स होऊन उठलेलो असतो. आपलं जे माइंड असतं ते सबकॉन्शियस माइंड असतं आणि त्यामुळं तेव्हा केलेली क्रिया ही मला जास्त उपयोगी पडते. माळ घेऊन तर आपण सकाळी सकाळी बसत नाही, पण साधारण 10 मिनिटं ही प्रक्रिया मी रोज करते. ती कशी ते तुम्हाला सांगते. सकाळी झोपेतून उठायचं. सगळ्यात पहिल्यांदा स्वरविज्ञान अजून तुम्हाला माहीत नसेल किंवा ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते की स्वरविज्ञान किंवा श्वासांवर अभ्यास म्हणजे काय असतं. आपल्या डाव्या नाकपुडीतून जेव्हा श्वास बाहेर येत असतो त्यावेळेस आपण जे काही बोलतो ना ते अगदी 100% खरं होतं. म्हणून सगळ्यात आधी आपली डावी नाकपुडी मधून श्वास बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने आपण बसायचं आहे. ज्या क्षणाला तुम्हाला जाणवेल की आता माझ्या डाव्या नाकपुडीतून श्वास येत आहे त्या क्षणाला या प्रार्थनेची सुरुवात करायची. थोडा वेळ लागेल तुम्हाला. बघा इकडचं जर चालू असेल तर इकडं आपल्याला असं थंड हवा जाणवते आणि इकडं चालू असेल तर इकडं हवा जाणवते. म्हणजे लेफ्ट राईट हे शिकलात की आपल्याला होपोनोपोनोची प्रार्थना म्हणायची. आता सगळ्यांची पाठ असेल पण नवीन असेल त्यांना सांगते
आणि पद्धत सांगते. आता डावी आपली श्वासाची बाजू चालू आहे, मन शांत आहे, मन एकाग्र आहे, कोणाबद्दलही मनात वाईट विचार नाहीये. अशा वेळेस आपल्याला होपोनोपोनोची प्रार्थना म्हणायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू सो मच, आय लव्ह यू. आता हे तुम्ही पैशासाठी करू शकता, नोकरीसाठी करू शकता, नात्यांसाठी करू शकता, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी आपण ही होपोनोपोनोची प्रार्थना करू शकतो. 10 मिनिट म्हणजे साधारण 108 वेळा होतच बघा. तुम्ही टायमिंग लावा की 108 वेळा किती वेळात होतं, तर 10 मिनिटात होतं. तर होपोनोपोनोची ही प्रार्थना आहे ना, ती 108 वेळा सकाळी उठल्या उठल्या करायची. आता ताई आम्हाला वेळ नसतो, आम्हाला डबे असतात, हरकत नाही. सगळं निवांत झाल्यावर बसा, मांडी घाला, श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वासावर नियंत्रण ठेवा. एकदम रागात कधी जाऊ नका. खूप रागात आपण गेलो की आपली श्वास कशी होतात, धडधड कशी वाढते ह्याच्यावर निरीक्षण करा. आणि म्हणूनच नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा. साहजिक आहे, आपण माणसं आहोत, आपण चिडतो, रागावतो, आनंदी होतो, दुःखी होतो, पण या प्रत्येक वेळेस ना तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. रागात असल्यावर श्वास कसा असतो, किंवा मन आनंदी असल्यावर श्वास चेहरा कसा असतो, रागात असल्यावर आपण आठ्या घातल्यावर चेहरा कसा दिसतो, याचा अभ्यास करा. आणि आपल्याला कायम कसं राहायचं आहे याचा विचार करा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, डाव्या नाकपुडीतून श्वास येताना हे करायचं आहे. जर विद्यार्थ्यांनी आपला लॅपटॉप, मोबाईल, आपले वही पेन किंवा आपला अभ्यास सुरुवात करण्याच्या आधी जर डाव्या नाकपुडीतनं श्वास बाहेर पडत असेल आणि जर तुम्ही त्या क्षणाला अभ्यासाला सुरुवात केलीत आणि फक्त मनामध्ये म्हटलं ना की मला हा गोल अचीव करायचा आहे बाबा, 98% मला पाहिजे आहेत, किंवा मला ही परीक्षा अगदी करायचीच आहे, क्रॉस म्हणजे करायची, तर या सगळ्या इच्छा विद्यार्थ्यांच्या सुद्धा पूर्ण होतात. आईनं मुलांसाठी केलं तरीही पूर्ण होतात. पण एकच त्याच्यासाठी आहे की तुम्हाला श्वासांवर लक्ष केंद्रित करायला जमलं पाहिजे. अगदी श्वास वर घेणे, खाली सोडणे, आणि जेव्हा खाली सोडतो तेव्हा त्याची डावी नाकपुडी चालू पाहिजे. दोन्ही नाकपुड्या चालू असताना त्याला कधीही त्यावेळेस कुठलंही चांगलं काम करू नये. त्यासाठीच सांगते की ह्याला थोडासा अभ्यास महत्वाचा आहे. म्हणून सुरुवात आपण करूया होपोनोपोनोच्या प्रार्थनेनं. अगदी सोपं आहे. डाव्या नाकपुडीचा श्वास आणि आपली प्रार्थना एकत्र चालू झाली पाहिजे. आता ही प्रार्थना सकाळी सकाळी मी करते, तशी केल्यानंतर मग हात आपले एकमेकावर एकदम असे छान घासून घ्यायचे आणि खालून वरच्या दिशेने आणि अशा पद्धतीने फिरवायचे. बघा तुम्हाला दिवसभर तुम्ही ज्या कामाला हात लावाल ना ते सक्सेसच होणार. तुम्हाला यश येणार म्हणजे येणार. 100% सांगते की तुम्हाला यश येणार. तर अशा पद्धतीने वेगवेगळे नवीन अजूनही काही व्हिडिओ पाहायचे असतील तर आपली आता आमची सुनेत्रा हे आपलं नवीन चॅनेल सुद्धा चालू झालेलं आहे. त्यावर ह्याच्यापेक्षाही वेगवेगळे, म्हणजे इथे तर छान असतात नो डाऊट, पण ह्याच्यापेक्षाही काही वेगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुमची सुनेत्रा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथं खाली लिहा, नक्की त्या चॅनेलच्या खाली लिहा की हो ताई सबस्क्राईब केलं. आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, स्वतःवर विश्वास ठेवत नाही, दुसऱ्यांचं चांगलं चिंतत नाही ना, तोपर्यंत तुम्ही मी सांगल ते किंवा कोणीही सांगल ते लाख उपाय केले, लाख पारायण केली, लाख तुम्ही मंत्र जप केला, फायदा नाही. एकच आहे की दुसऱ्यांचं चांगलं बघा, दुसऱ्यांबद्दल चांगलं बोला, तितकं तुमचं चांगलं होणार आहे. कळत न कळत बोललेल्या गोष्टी वेगळ्या, पण काही माणसं जाणून बुजून सतत त्याचं कसं वाईट होईल हेच बघण्याच्या मागं आयुष्य घालवतात आणि त्यामुळे त्या माणसाचं स्वतःचं वाईट होतं. म्हणूनच सोडून द्या, माफ करायला शिका. ती गोष्ट धरून बसू नका. नाही जमत त्या व्यक्तीपासून, त्या गोष्टीपासून, त्या नोकरीपासून, त्या माणसापासून त्वरित लांब व्हा. पण मनामध्ये सततची जी धुसफूस चालू असते ना ती बंद करा, तरच तुमचं चांगलं होणार आहे, हे निश्चित आहे. तर चला, जाता जाता अजून एक सांगू इच्छिते. लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहे त्याच्याबरोबर मनी मॅग्नेट फ्री आहे, बुक करू शकता. दत्त महाराजांची मूर्ती, स्वामी महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, तुम्हाला विश्वकर्मांची स्वतःचं घर होण्यासाठीची सिद्ध मूर्ती, यापैकी काही हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क जरूर साधा. अघोर लक्ष्मी मंत्र, तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठीचे वेगवेगळे मंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते हवे असतील तरी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. श्री स्वामी समर्थ.